महायुतीच्या नेत्यांची टीकेच्या नादात बेताल बडबड सुरूच आहे। शिंदेचे आमदार गायकवाडांचं राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान कमी होतं की काय, त्यात आता भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी भर घातली। बोंडेंनी तर थेट राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची भाषा केली। महायुतीचं बेताल त्रिकूट नेमकं काय बडबडलेलं आहे त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा। अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका, असं देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं। पण तिथेच माशी शिंकली आणि फडणवीसांच्या याच वक्तव्याला हरताळ फासण्यासाठी महायुतीचे नेतेच जणू कामाला लागलेत। महायुतीचं हे बेताल त्रिकूट आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, शिंदे गटाचेच प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचं। फडणवीसांनी बजावल्यानंतरही भाजपचे अमरावतीतले राज्यसभेचे खासदार अनिल बोंडेंनीच हिट विकेट दिली। राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात थेट राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या असं वादग्रस्त विधान केलंय। ऐकूयात नेमकं भाजप खासदार अनिल बोंडेंनी काय म्हटलंय। नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। महायुतीचे सर्वात वादग्रस्त आमदार असलेल्या संजय गायकवाडांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना मी 11 लाखांचं बक्षीस देईन असं वक्तव्य करून खळबळ उडून दिली होती। यानंतर त्यांनी जे काँग्रेस कार्यकर्ते माझ्या कार्यक्रमात गोंधळ घालतील त्यांना गाडून टाकीन अशी धमकीही दिली। मात्र गायकवाडांवर मुख्यमंत्र्यांनी मात्र मौन बाळगलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। यानंतर या बेताल त्रिकुटात नंबर येतो तो शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांचा। शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना चांगली जीभ घसरली होती। काय म्हटलं होतं पाहूया। निष्ठा, बाळासाहेबांचे विचार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा, हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, त्यांचे पाय चाटणं, त्यांच्या दरवाज्यात जाणं ही निष्ठा आहे। समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं आम्ही दिलेलं आहे, तुम्ही नाही। बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा हे आम्ही काढलेले, तुम्ही नाही। म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। भाजपचे खासदार बोंडे आणि गायकवाडांविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करण्याची हाक दिली आहे। दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातील टीकेचा स्तर किती खालवलाय हे संपूर्ण राज्यानं पाहिलं। महायुती अनेक दिग्गज नेत्यांनी युक्त, भरभक्कम नेत्यांचा समावेश असलेल्या या महायुतीत सगळ्याच मातब्बर नेत्यांची गर्दी आणि म्हणूनच या इतक्या नीच पातळीची वक्तव्य करून गर्दीत चमकण्याचा हा नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। मात्र वरिष्ठ नेत्यांनी खालावणाऱ्या या राजकीय संस्कृतीला चाप लावायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।